पुण्यात सध्या जीबी विषाणूनं थैमान घातला असून आतापर्यंत तब्बल 4 जणांचे बळी या आजाराने घेतलाय। रोज रुग्णांची संख्या वेगाने वाढत चालली आहे। आज एकाच दिवसात पुण्यात 10 रुग्णांची नोंद करण्यात आली असून हा आजाराने आता खानदेशातही प्रवेश केलाय। जीबीएस सिंड्रोम आजाराचा एक रुग्ण जळगावमध्ये आढळून आलाय। जळगाव जिल्ह्यातील एका 50 वर्षीय महिलेला जीबीएस सिंड्रोम आजार सदृश लक्षणे आढळली आहेत। तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। शिंदेगड शिवसेनेचे संघटक अशोक धोंडी यांच्या अपहरण प्रकरणात मोठी अपडेट समोर येते आहे। पदाधिकारी धोंडी यांचे अपहरण होऊन त्यांची हत्या झाली असावा असा संशय पोलिसांना आला होता। आज अपहरण झाल्याच्या 12व्या दिवशी पालघर पोलिसांना गुजरातमध्ये ब्रेझा कार सापडली। या कारच्या डिक्कीमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळला। हा मृतदेह कोणाचा याबाबत सध्या तपास सुरू आहे। बेकायदेशीररित्या भारतात वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी विरोधात आता कल्याण पोलीस उपायुक्तांनी दंड थोपटले आहेत। कल्याण डोंबिवलीमधील सर्व पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेल, व्यावसायिक, लॉजिंग, बोर्डिंग तसेच लेबर कॉन्ट्रॅक्टर, बिल्डर्स आणि ठेकेदार सोसायट्यांना संबंधित ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांची, कामगारांची माहिती पोलीस ठाण्याला देण्याचा आदेश देण्यात आलाय। त्याचप्रमाणे माहिती लपवल्यास संबंधित ठिकाणी बांगलादेशी मजूर कामगार आढळल्यास संबंधित व्यावसायिक, ठेकेदार तसेच सोसायटी विरोधात देखील कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील पोलिसांनी दिलाय। आम्हाला त्याच्याबद्दल लक्ष नाही। आमचं फक्त म्हणणं एवढंच आहे की तुमच्याकडे तुम्ही जेव्हा लेबर ठेवता तर त्या लेबरचे अपडेट तुमच्याकडे आहेत। जिस कंपनी में हम काम करते हैं उसमें भी रिकॉर्ड है। हाँ, लेकिन फिर देने में क्या प्रॉब्लम है? आम्ही छोटे कॉन्ट्रॅक्टर आहे, मोठे कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करून घ्यायची। त्याला सांगायचं बाबा तू कॅरेक्टर व्हेरिफिकेशन तुझं व्हेरिफिकेशन लेटर आणून घ्या, तर आम्ही तुला आमच्या रजिस्टरवरती तुला आम्ही खोटे कागदपत्र वगैरे बनवून ते येतात आणि थांबतात। तर ते शोधून काढणं हे आता आमची प्रोसिजर आहे। त्याची सगळी डिटेल घ्यायच्या आणि जर तुम्हाला जो काही सस्पिशियस फाउंड होतो दिसतो तर त्याची माहिती तुम्ही लगेच पोलिसांना कळवायची। महाराष्ट्र शासनाने दिनांक 13 जानेवारीचे जो 100 दिवसाचा कृती आराखड्याचा कालबद्ध कार्यक्रमाबद्दलचं जे परिपत्रक काढलं होतं त्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी 16 जानेवारीला ठाणे पोलीस आयुक्तालयाचं परिपत्रक काढून सर्व पोलीस आयुक्तालयातील रिजन, झोन आणि पोलीस स्टेशन यांना कारवाई करण्याबाबत विविध हेडखाली कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते। त्यामध्ये परकीय नागरिक आणि त्यातल्या त्यात बांगलादेशी जे नागरिक जे बेकायदेशीरित्या वास्तव्य करून थांबत आहेत तर यांचा शोध घेण्याबाबत मोहीम राबवण्याबाबत सूचना केल्या आहेत। तर त्याच्या अनुषंगाने महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन यांनी 2 गुन्हे दाखल करून जवळजवळ 5 बांगलादेशी महिला नागरिकांना पकडलेले आहेत आणि त्यामध्ये अजून सतर्कतेने शोध घेण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये म्हणजे आमच्या पोलीस स्टेशनमध्ये हद्दीमध्ये आम्ही हॉटेल, बार, लॉजेस, त्याच्यानंतर सोसायट्या, त्याच्यानंतर लेबर कॉन्ट्रॅक्टर, कॅटरिंगचे कॉन्ट्रॅक्टर, बांधकाम व्यावसायिक, त्याच्यानंतर फळभाज्या, कोंबडी विक्रेते ज्या ज्या ठिकाणी ह्या बांगलादेशी नागरिकांचं वास्तव्य असू शकतं तर त्या ठिकाणी आम्ही संबंधिताची मीटिंग बोलून घेऊन त्यांना आम्ही नोटीस पण दिलेल्या आहेत आणि त्याच्या अनुषंगाने जी काही माहिती मिळते त्याच्या अनुषंगाने माहिती घेऊन कायदेशीर कारवाई करण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे। मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नदीतील गाळ काढण्याचा शुभारंभ करण्यात आलाय। याच पद्धतीने सिंधुदुर्गातील यावेळी 3 स्पॉट आम्ही गाळ काढण्यासाठी निवडले असून त्यातील हा पहिला जानवली नदी स्पॉट आहे। येत्या 15 मे पर्यंत 4 टप्प्यात गाळ काढण्यात येईल अशी प्रतिक्रिया मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे।
आता गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ झालेला आहे. किती ठिकाणी अशा पद्धतीचं काम जिल्ह्यात होतं? ते त्या दिवशी जसं मी 24 जानेवारीला जाहीर केलं होतं की 3 स्पॉट आम्ही लोकांनी निवडलेले आहेत. त्यापैकी हा एक स्पॉट आहे जिथे आज सुरू होत आहे आणि 2 स्पॉट टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. त्याची चर्चा आमची PPP मॉडेल म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून ते दोन्ही स्पॉट आम्ही निवडलेले आहेत. एक कुडाळ क्रेडाईशी बोलणं होत आहे आणि बांद्याच्यासाठी पण काही नावं पुढे आलेली आहेत आणि आम्ही लगेच त्यांना ती जबाबदारी देणार आहोत काम सुरू करण्यासाठी. हे जे काय आज काम सुरू झाले ते 15 मे पर्यंत 4 टप्प्यामध्ये काम पूर्ण होणार आहे आणि त्याच पद्धतीने हळूहळू टप्प्याटप्प्याने जे अन्य निवेदनं आमच्याकडे गावातून आलेले आहेत तर त्याप्रमाणे आमचं जिल्हा प्रशासन म्हणून निधीची तरतूद करून सगळ्यात निवेदनाला च्या अनुसार गाळ काढण्याचा मोठा कार्यक्रम आपण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घेणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या कालावधीमध्ये पूर परिस्थिती इथे निर्माणच होणार नाही हा उद्दिष्ट ठेवून आम्ही हा कार्यक्रम आजपासून शुभारंभ करतो आहे. सर, जसं गाळ मुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अशी शासनाची योजना आहे, त्या पद्धतीनं हा जो गाळ काढणार आपण नदीत त्या गाळाची विल्हेवाट लावण्यासाठी काही नियोजन केलं आहे? त्यासाठी मी आणि आमच्या जिल्हाधिकारीजींनी काही पर्याय विचार केलेले आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये काही मोठी रस्त्यांची कामं सुरू आहेत. त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरांशी आमचं बोलणं सुरू आहे. क्रीडाईशी आमचं बोलणं सुरू आहे, जिल्ह्याच्या क्रीडाई संस्थेशी. आता त्यांना ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या ह्या गाळच्या निमित्ताने उपलब्ध होतील आणि म्हणून ह्या दोन्ही संस्थांना एकत्र करून जो बाहेर निघालेला जो गाळ आहे त्याच्या माध्यमातून दुर्गंधी पसरू नये आणि एकंदरीत ज्यांना तो वापरू शकतो योग्य जागी त्या दृष्टिकोनातून आमची चर्चा सुरू आहे. कुठेही लोकांना दुर्गंधीचा सामना करायला होणार नाही किंवा ही वेळ येणार नाही याची काळजी जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही घेणार आहोत. सर, वारिस पठाण यांनी काल आपल्यावर टीका करताना म्हटलं होतं की निलेश राणे साहेबांनी एकंदरीत ते खोटं बोलतायत विजा संदर्भात. त्यांनी आर्टिकल 26 आणि 29 वाचावं असं म्हटलं. एक लक्षात घ्या, जे काही मी वक्तव्य केलेलं होतं ते परीक्षेच्या कॉपी संदर्भात होतं. वारिस पठाण आणि हे सगळे काय बोलतात ह्याला हे विषय गौण आहे. शेवटी मी कोणाला पत्र लिहिलेलं? आमच्या शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहिलेलं. त्यांनी काल काय स्टेटमेंट दिलेलं आहे की आम्ही कॉपी मुक्त परीक्षा घेण्याची आमची तयारी आहे आणि आमची पण तशा पद्धतीची मानसिकता आहे. आता माझे मूळ उद्दिष्ट त्या दिवशीचा तोच होता. आता माझा आणि शिक्षण मंत्री आणि आमच्या सरकारचा विषय आहे. या उगाचे औषधांच्या बद्दल मी कशाला उत्तर देत राहू? त्याचबरोबर दादा भुसे यांनी असं म्हटलंय की बुरख्याची अट नको, कॉपी कोणी विद्यार्थी करणार नाही. एक्झॅक्टली माझा मूळ उद्दिष्ट काय होता की बाबा कुठेही कॉपी होता कामा नाही. पारदर्शक पद्धतीने सगळ्यांना परीक्षा देता आली पाहिजे. जो नियम एका धर्माला लागतो तो अन्य धर्माला लागला पाहिजे एवढी स्पष्ट माझी भूमिका होती. त्यानुसार अगर आमच्या शिक्षण मंत्र्यांनी अतिशय म्हणजे सकारात्मक भूमिका घेतली असेल, कॉपी होऊ नये अशी भूमिका अगर घेतली असेल, अन्य विद्यार्थ्यांवर कुठल्याही पद्धतीचा भेदभाव होऊ नये अशी अगर भूमिका घेतली असेल ती स्वागतार्ह आहे ना. सरकार म्हणून आम्ही सगळे सरकारमध्ये आहोत. आम्ही काही एक दुसऱ्यावर तलवार काढणार नाही. पण काही सूचना असतील, काही एकंदरीत आमच्याकडून काही सल्ले असतील तर एक दुसऱ्यावर देण्याचा आमचा अधिकार आहे. उद्या माझ्या फिशरीज खात्यामध्ये, बंदर खात्यामध्ये दादा भुसे एक ज्येष्ठ मंत्री राहिलेले आहेत. त्यांना अगर बंदरे खाते त्यांनी पण सांभाळलेले आहेत. त्या खात्या संबंधित अगर त्यांनी मला काही सूचना केल्या तर मी निश्चित पद्धतीने त्याच्याबद्दल विचार करेन आणि अंमलबजावणी करेन. म्हणून आपल्या शिक्षण आणि परीक्षा पद्धतीमध्ये पारदर्शकता यावी, भेदभाव होऊ नये या दृष्टिकोनातून मी केलेलं वक्तव्य होतं आणि त्यामुळे जे काही भुसेजींनी घेतलेली भूमिका आहे त्याचं मी स्वागत करतो. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून कुठलाही अन्याय होणार नाही, कोणाचाच होणार नाही एवढंच सरकार म्हणून आम्ही त्याबद्दल आमची भूमिका घेत आहोत.